टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेली तणावाची परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती आणि त्यासोबत साईबाबा संस्थांना काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर साईबाबा संस्थांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवर आहे आणि आजपासून फुलहार तसेच प्रसादावर बंदी घालण्यात आलेली आहे। आपण प्रवेशद्वारावर बघू शकतो MSF जवान जे आहेत ते भाविकांची जी तपासणी आहे ती कसून करतायत। डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर असेल, त्यासोबत हँड मेटल डिटेक्टर असेल, याद्वारे सर्व तपासणी जी आहे ती केली जाते आणि जे प्रसाद किंवा फुलहार आहेत ते या पद्धतीने काढून ठेवण्यात येत आहे आणि भाविकांना विना प्रसाद किंवा विना फुलहार दर्शनासाठी सोडलं जात आहे। स्कॅनरची देखील व्यवस्था या ठिकाणी प्रवेशद्वारावर करण्यात आलेली आहे। ज्या बॅग आहेत त्या देखील या स्कॅनरमध्ये स्कॅन केले जातात आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं खास करून जे आहेत त्यांच्यावर देखील बंदी जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे। कालच जे पोलीस अधीक्षक आहेत राकेश ओला यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर सूचना ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस विभागाने दिलेल्या आहेत। त्यासोबत साईबाबा संस्थान देखील सुरक्षेच्या कठोर उपाययोजना या ठिकाणी करताना दिसतंय। साई मंदिरामध्ये नेहमीच गर्दी असते, मात्र भारत पाक युद्ध ज्यावेळेस सुरू झालं किंवा जे सर्जिकल स्ट्राईक सुरू झालं त्या दरम्यान भाविकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाली होती, मात्र आता शनिवार आणि रविवार यामुळे भाविकांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते पोलीस प्रशासनाने दिले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता साईबाबा संस्थांकडून सुरक्षेच्या विविध उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत। जवळपास 1000 सुरक्षा कर्मचारी या दृष्टीने तैनात करण्यात आलेले आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।